नमस्कार सर्वांना। सासू सुनेच्या जोडीने आज बाजारात जाऊन हा दगडी खलबत्ता घेऊन आलेले आहेत। आता हा दगडी खलबत्ता वापरात कसा आणायचा त्याची प्रोसिजर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत। हे पहा, आता हा खलबत्ता आणल्यानंतर ह्याला जाड तारेची घासणी आणि साबणाने स्वच्छ धुवून घासून घ्यायचा आहे। आता तो घासून झाल्यानंतर घासणीने घासल्यानंतर धुवून त्याच्यामध्ये 2 चमचे बाजरी टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून ही बाजरी आपण वाटून घेऊया। ही चारी बाजूनी ही बाजरीचं मिश्रण आपण फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, आता हा पत्ता दोन्ही बाजूने आपण त्याला पण घासून घेणार आहोत। हे पहा, आता हे खलबत्त्याच्या कडा त्याही आपण ह्या बाजरीने स्वच्छ करून घेणार आहोत। अशा प्रकारे हा खलबत्ता घासल्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। आणि हे पहा, आता 2 चमचे मी तांदूळ भिजायला ठेवले होते, ते तांदूळ आता मी खलबत्त्यात टाकून घेणार आहे आणि पुन्हा त्याला वाटून घेणार आहे। हे सर्व वाटण 5-7 मिनटं वाटून घ्यायचं आहे। हे पाहू शकता, अशा प्रकारे ह्याला रगडून आपण ह्या तांदळाला वाटून घेणार आहोत, म्हणजे त्याची सर्व कच निघून जाईल। हे पहा, आता ह्या दोन्ही बाजूने आपण ह्या बत्त्याला वाटून घेणार आहोत। बत्त्याच्या वरची बाजू पण आपण खालच्या साईडने घासून घेणार आहोत। हे अशा प्रकारे हे तांदूळ वाटून झालेले आहे। आता हा बत्ता दुसऱ्या बाजूने आपण घासून घेतलेला आहे। आता तांदूळ वाटून बारीक झाल्यानंतर पुन्हा आपण ह्याच्या खलबत्त्याच्या किनारीला व त्या बत्त्याला छान आपण चोळून घेऊन ह्याला धुवून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे हे तांदूळ वाटून झालेले आहेत। आता ह्यालाही आपण धुवून घेऊ आणि धुवून घेतल्यानंतर आपण हा खलबत्ता छान कोरडा करून घेणार आहोत। ह्याला सुती कपड्याने पुसून घ्यायचा आहे। हे पहा, सुती कपड्याने पुसून झाल्यानंतर हा खलबत्ता कोरडा होईल। मग ह्याच्यात आपण ह्याला वरून आपण 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा हळद घेऊन हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा खलबत्त्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायचा आणि 24 तासासाठी ह्याला असंच आपण ठेवून देणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे तेल आणि हळद ह्याला चोळून घ्यायचे आहे आणि 24 तास ह्याला असंच ठेवायचं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे पहा, अशा प्रकारे हे लावून ठेवलेलं आहे। आता आपण हे 24 तासासाठी ठेवून घेणार आहोत। हे पहा, हा आपला दगड किती काळा दिसत आहे। आता ह्या गरम पाण्याने आपण ह्याला धुवून घेणार आहोत आणि आपला हा खलबत्ता वापरासाठी तयार झालेला आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पाहू शकता, आपला दगड आता काळा कुट्ट दिसत आहे। अंड्या एकदम पांढरा शुभ्र होता, आता छान मऊ झालेला आहे। कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद।